हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आज आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी। सकाळचा टायमिंग होता। सो आम्ही एका जागेवरती नाश्त्यासाठी थांबलो होतो। हॉटेल खूप छान होतं आणि तिथे जेवण वगैरे असं काही हे नव्हतं, फक्त नाश्त्यासाठी असल्यामुळे व्हरायटी पण भरपूर होत्या। आम्ही इथे मिसळपाव ऑर्डर केला आणि हे छान असं त्यांनी मिसळपाव पण आम्हाला दिला। एकदम छान टेस्ट होती। आम्ही मिसळपाव एन्जॉय केला आणि निजाची मस्ती केली आणि नंतर आम्ही तिथनं निघालो देवगडला जाण्यासाठी। सो देवगडला आम्ही पोहोचलो आणि हे आहे त्याचं फर्स्ट एंट्री गेट, जे की छत्रपती संभाजीनगरला जाण्याच्या हायवेवरतीच आहे। नंतर हेच त्याचं सेकंड गेट होतं। इथनं पार्किंग वगैरे त्यांनी दिली होती। तिथे छान असे छोटे छोटे त्यांनी मंदिर बनवले होते आणि देवस्थान एकदम छान आहे। खूप त्यांनी स्पेस असा मोकळा आहे, जे की लहान मुलं असो कोणी पण त्यांना छान असं एन्जॉय करता येतं आणि वीकेंड नसल्यामुळे इथे गर्दी पण कमी होती। आणि नंतर आम्ही तिथे दर्शनासाठी निघालो। मेन त्यांनी गाभाऱ्याचे फोटोज आम्हाला अलाउड नव्हते केले। सो हे तिथे जे छोटे मंदिर बनवलेले आहेत तिथलेच फोटो आहेत। आम्ही तिथे स्टे करण्याचा विचार पण केला होता, पण आणि तिथे हे छोटे छोटे दुकान होते, फुलं प्रसाद वगैरेसाठीचे हे आम्ही, आणि नंतर हे तिथं कार्यालय आहे, इथं आम्ही त्यांना इन्क्वायरी केली स्टेसाठीचं, पण त्यांचा टायमिंग आणि आमचा टायमिंग मिसमॅच होत होता। सो आम्ही स्टे करण्याचं कॅन्सल केलं आणि फक्त एक 5-6 घंट्यासाठी तिथे थांबलो। तिथे त्यांनी असं छान तलाव केलेला आहे, तिथे निजा पण छान एन्जॉय करत होती। त्याच्यामध्ये भरपूर असं फिश वगैरे होतं। सो निजाला पण छान वाटत होतं आणि आम्ही काही तिथे फोटो वगैरे क्लिक केले। नंतर आम्ही तिथनं नेक्स्ट त्याच्यामध्ये छोटं दुसरं मंदिर होतं। सो तिथे गणपती रिद्धी सिद्धी असं काही मंदिर होतं। सो त्याचं पण दर्शन घेतलं आणि नंतर हे आहे त्याचं बाहेरचा व्ह्यू, तो पण छान होता आणि निजाला तिथे एक बिल्ली दिसली। सो निजा त्याच्यासोबत मस्त बोलत होती काहीतरी तिचं आणि त्याचं चालू होतं। नंतर लगेच निजाला भुबू दिसला। मुलांना असं काही दिसल्याच्या नंतर थोडं छान वाटतं आणि मुलं खेळल्याच्या नंतर आपल्याला पण छान वाटतं। निजाला तर खूप आवडलं होतं, कारण की तिला असं मोकळ्या जागेवरती खेळायला भरपूर आवडतं। सो असं तिला घ्यायला नको वाटतं, त्यामुळे ती छान खेळत होती आणि थोडं गरमीचं वातावरण झालं होतं। सो आम्ही थोडं थंड एन्जॉय केलं। निजाची आवडीची मटका कुल्फी एन्जॉय केली। नंतर आम्ही तिथे काही असे पिक कॅप्चर केले, जे पण आम्हाला जिथे जिथे त्यांनी अलाउड केले होते तेवढे पिक आम्ही कॅप्चर केले। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय।